नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर चला आजच्या निमित्ताने बघूया की आपल्याला कुठली देवी काय सांगू इच्छित आहे. तर हा आला आहे संदेश, आणि संदेश आहे जटायू ईगल किंग कडून. स्टँड फॉर जस्टिस अँड प्रोटेक्ट द इनोसंट. बी करेजस इन युअर कन्व्हिक्शन्स. तर मंडळी, जे सत्य आहे, जे खरं आहे, त्याच्यासोबतच तुम्ही उभं राहायला पाहिजे, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे, हे जटायू सांगत आहेत. आणि जे खरंच निर्दोष आहेत, त्यांचा काहीच दोष नाही आहे, त्यांची रक्षा करा, त्यांचं रक्षण करा, हेच सांगण्यात येत आहे. बी करेजस इन युअर कन्व्हिक्शन्स. तर तुम्हाला खूप जास्त हिंमत दाखवायची गरज आहे, तुम्हाला ती ताकद दाखवायची गरज आहे. तर तुम्हाला जर ठाऊक आहे मंडळी की एखादी व्यक्ती खरंच गुन्हेगार आहे, त्याचा दोष आहे, म्हणजे हे मी साधारण आयुष्यात पण बोलू शकते, तर त्याच्यात तुम्ही हिंमत दाखवायला हवी की तुम्ही सांगायला पाहिजे की खरंच ही व्यक्ती दोषी आहे, ही गुन्हेगार आहे. मला खूप जास्त ना वकील आणि जे जज वगैरे जे असतात ना, न्यायाधीश वगैरे, त्यांना घेऊन खूप जास्त काळ मला वाटत आहे की प्रामाणिक राहा. हल्ली आपण खूप बघतो की कोर्टसुद्धा विकलं गेलं आहे, हे ना ते. पण इथे हा एक संदेश जटायूकडनं येत आहे की तुम्ही मात्र प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा, जमेल तितकं. खाली इथे उपाय दिलेला आहे, परफॉर्म सूर्यनमस्कार फॉर करेज अँड स्ट्रेंथ. तर तुमच्यामध्ये हिंमत यावी, ताकद यावी, यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार रोज कराव्यात, हा उपाय दिलेला आहे. अजून एक संदेश बघूया काय येत आहे. अरे वा. आणि संदेश आहे दुर्गादेवीकडनं. आत्ताच नुकतंच नवरात्र व दसरा होऊन गेला आहे, आणि इथे संदेश आपल्याला येत आहे दुर्गादेवीकडनं. आणि मागे त्यांचा इथे एक मंत्र दिलेला आहे, खाली एक मेडिटेशन की तुम्ही ध्यान लावून काय प्रार्थना करू शकता ती दिलेली आहे इंग्रजीमध्ये. आणि याचे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात ते दिलेले आहे. पर्सनल एम्पॉवरमेंट, डिस्ट्रक्शन ऑफ इग्नोरन्स, डेव्हलपमेंट ऑफ स्पिरिच्युअल फोर्सेस, सपरेशन ऑफ निगेटिव्ह सायकिक इन्फ्लुएन्सेस. तर मंडळी, ह्याचा फोटो मी नक्की देईन, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल की तुम्ही हे मंत्र म्हणू शकता. ह्याचे खाली इथे एक प्रार्थना दिली आहे, तीही बोलू शकता, आणि याचे जे फायदे आहेत ना, ते नक्की त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकेल. धन्यवाद.